आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत अस्वस्थ करणारा ठरतोय. राज्याचे उपमुख्यमंत्री रोखठोक नेतृत्वाचे प्रतीक मानले जाणारे अजितदादा पवार यांच्याबाबत विमान दुर्घटना अपघातात त्यांचा दुःखद मृत्यू झालाय. अतिशय दुःखद अशी बातमी, मनाला चटका लावणारी. सरकार येतात, सरकार जातात, कार्यकर्त्यांचे नेते होतात, नेत्यांचे मंत्री होतात, मात्र काही नावे सदैव इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिणारे असतात. त्यापैकीच अजितदादा पवार हे नाव असून महाराष्ट्रभर आज शोक व्यक्त होतोय. या बातम्यांमुळे संपूर्ण राज्यात चिंता, भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालंय. राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक कर्तव्यदक्ष प्रशासक, विकासासाठी झटणारा नेता, रोखठोक भूमिका, दिलदार नेता म्हणून अजितदादांचे नाव घेतले जाते. या बातम्यांनी सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय वर्तुळापर्यंत सर्वांनाच हादरवून सोडलंय. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनासाठी हा मोठा धक्का आहे. वेळेचा शिस्तबद्ध, चुकेल त्या ठिकाणी प्रमुख कडक भूमिका घेऊन सर्वसामान्यांसाठी काम करणारा नेता हरपलाय. चांगले नेतृत्व निर्माण होण्यासाठी अनेक वर्ष लागतात आणि असे नेतृत्व अचानक अकस्मात जात असतील तर त्यांच्यासारखे दुसरे दुर्दैव ते कोणते? राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जनतेचा वाली ग्रुप परिवारामार्फत भावपूर्ण श्रद्धांजली. अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली. खरं म्हणजे श्री अजितदादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती. अजितदादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे, कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते, अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणार आहे. माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे. त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे. मी आणि एकनाथराव शिंदे साहेब आम्ही लवकरच बारामतीकडे निघणार आहोत. सकाळपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे. माननीय प्रधानमंत्री महोदय, माननीय गृहमंत्री महोदय सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली आहे. त्यांनीही याबद्दल प्रचंड दुःख हे व्यक्त केलेलं आहे. एकूणच देशातच या संपूर्ण प्रकरणामुळे हळहळ पसरलेली आहे.
पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील. सकाळी सुप्रियाताईंशी माझं बोलणं झालं, त्यानंतर पार्थ पवारांशी माझं बोलणं झालं. एकदा संपूर्ण परिवार बारामतीला पोचल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे त्यांच्या संमतीने घेतले जातील. महाराष्ट्र